तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका ओम. तर स्वागत आहे तुमचं आमच्या प्रिय ओम ब्लॉग मध्ये. मग कसे आहात सगळे? मजेत ना? काय मग थंडीची मजा घेताय ना? हा, घेत राहा, ते गरजेचं आहे. तर तुम्हाला कळलंच असेल की आणि माझ्या मैत्रिणीने व्लॉगचं चॅनल ओपन केलंय. तर तुम्हाला आमचे व्लॉग बघायचे असतील तर पटकन जाऊ, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्लॉग आवडल्यावर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर मुद्दा असा की मी चाललो आहे स्वर्गात. अहो मंडळींनो, कोकण म्हणजे स्वर्गच की. हा, मी चाललो आहे कोकणात माझ्या मित्राच्या लग्नाला, त्याच्या गावी. तर मी खूप एक्सायटेड आहे. मी खूप वर्षानंतर गावी जातोय. तर तुम्ही आमचे ब्लॉग बघत राहा आणि बघा आम्ही कशी मजा मस्ती करतो ते. पण त्याआधी मी चाललोय माझ्या एका मैत्रिणीच्या घरी. आणि ती मैत्रीण म्हणजे तीच ती प्रिय ओम ब्लॉग मधली प्रीती तरे. तर तीही तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये दिसणार आहे. तर आमचा ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत, आम्ही कशी आणि काय मजा मस्ती करतो ते. ओके, तर भेटू. बाय बाय. हे बी नका उचलू नको, कंबर दुखली. हा, ही आहे ती आहे काय गावी जायचंच नाही ना. अजिबात तुझा रिएक्शन मी देणार नाही आहे तुझ्या ब्लॉग मध्ये. चीटिंग करता है तू, चीटिंग करता है तू. आता आम्ही माहीम स्टेशनला आहोत. तर ही आहे माझी मैत्रीण. आता हे आहे चिल्लरवाटी. तर आता आमची ट्रेन आली, आता परवडा मी सोडतो. नेक्स्ट व्लॉग मध्ये भेटू आणि भांडायला भेटू आम्ही. सो आम्ही आता घाटकोपर स्टेशनला पोहोचलो आहे. तर घाटकोपरला आमची गाडी येणार आहे. तर आता बघू शकता ही मुलगी ट्रिपला आली तरी फोनमध्ये राहते. तिथं काय म्हणतात ना, ते एक असतं ना की मला बॉयफ्रेंड आहे, तुला गर्लफ्रेंड नाही तर मी काय. तर आपण असं बोललो होतो. तर आता गाडी आमची येते, तर आम्ही थांबलोय. तर जेव्हा मी माझ्या बॉयफ्रेंडचा विषय काढते तेव्हा हा असाच रिस्पॉन्स देतो. नाही असं काही नाहीये. हिचा मी चांगला मित्र आहे. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. सो मला ते थोडं होणारच नाही. प्रत्येक बॉयफ्रेंडचा बोलत असते. तर मग चंपन आहे माझा बॉयफ्रेंड. सो बघू शकता आता आमची गाडी आलेली आहे. आणि हे बघा बघा सो आता मी बसलोय. गजब बेइज्जती है. हे मागचा बॅकग्राऊंड तुम्ही अवॉइड करा. तर हा तर आता मी आतमध्ये आंघोळीला जाणार आहे. तर हे काय सांगण्याची गोष्ट नाही आहे. तर मी असं सहज जरा म्हटलं जरा कंटाळा आला तर थोडा व्हिडिओ करू. आणि हिची मस्त आंघोळ झाली सकाळ सकाळी. मग थंड होण्याने आंघोळ केली. आणि मधुताई आता माझी आंघोळ बाकी आहे. तर मग त्याची आंघोळ बाकी आहे. हा बुरशीसारखा इकडे तिकडे गावाच्या बाहेर पूर्ण जग फिरून आलाय. हा, बसायची शिस्त नाही. तो गावाकडे आलाय तर गावासारखा बसणार, असं कुठे असतं का? पडला पण कसं लागलं. हा मला अभी मेकअप चालू आहे. सो ही प्रीती तरे इथे पण ती तिचं कामच करते, रेडी करते. बघा बघू शकता नवरीची नवरदेवची महिनी आहे. ही मेकअप असं मला पण करणार आहे थोडंफार. ओव्हर कॉन्फिडन्स कुठे होत आहे. सो मी मस्त रेडी झालेलो आहे हळदीसाठी. आणि
ही बघा ही अजून रेडी नाही झाली कुकी यार. आणि ही बघा माझी मैत्रीण रेडी होते. आपण नंतर घेऊया. माझा पुन्हा वेगळा थोडा मग माझा आम्ही जे तुम्हार शुधु जे तुम्हार बोल ना. सो आपण भेटू मग रेडी झाल्यावर. मग आम्ही मग दाखवू की आम्ही कसे दिसतोय. तू रेडी हो ना. सुंदर दिसणार आहे. गैरसमज काही नाही. दाखव मला माझा थोडा बघा गाईस. मी मेकअप मला सांगा मी मेकअप कसं केलंय. एकदम लाईट केलंय. नॅचरल मेकअप. लिपस्टिक बाकी आहे माहिती आहे. एकदम विचित्र वाटते. टिकली विकली लावून आपण नंतर भेटू मस्त फुल लुक मध्ये. बाय बाय. या बायका बस पण गाडी पण सोडत नाही. कुठे मी चालू होतात. आणि हे आमचे मेकअप आर्टिस्ट बिचारी प्रवासातली मेकअप आर्टिस्ट आहे. ही आहे अजयची बहीण. नवऱ्याची बहीण आहे. तिला बिचारीला रेडी व्हायला वेळ नाही मिळाला पण ती आता जस्ट मेकअप करते आहे. कसं वाटत प्रवासात मेकअप करून. मस्त. हा एक्सपिरियन्स पण घेतला पाहिजे. तुला असं वाटत आहे. लग्नात भरपूर असं बड़ी बरसात लेने दो अभी जिंदा जीने दो बड़ी बरसात में जीने दो. आज रात्री प्लॅन आहे. प्लॅन ओढका हे कट होणार आहे व्हिडिओ मध्ये. ए रहा नहीं जाता. तड़प ही ऐसी है ना. नहीं सो गाईज आता आम्ही मस्त इकडे खूप थंडी आहे. माझी मधूत फाटलेली आहे कारण माझी शॉल माझ्या मैत्रिणी घेतली आहे. हा तर आता आम्ही बघा कशी इथे शेकोडी केली. चप्पल छुपा आहे. उद्याला पोहणार. हाय हाय करा. दिस इज नवरदेव. हाय कर. हॅलो. पेटवायला 2 मिनिटं पण मग तसं नखरी केलं होतं अशी. आता काही मस्त शेकोडी घेऊ आणि मग आता आम्ही रात्री मस्त लेझिम खेळणार आहे.
एक सकाळी 6 वाजेपर्यंत. मग दाखवू आम्ही लेझिम काय कसं घेतात ते बघा मग. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आम्ही वीर स्टेशनला पोहोचलोय. आमचा लग्न समारंभ, आमचा नाही म्हणजे नंतर लग्न समारंभ. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. ते संपन्न झालं आणि खूप मजा केली. म्हणजे माझी खूप वर्षानंतर जवळजवळ मी तब्बल एक 8-9 वर्षानंतर गावी गेलोय आणि अशी मजा केली लग्नाला. सो थँक्यू प्रीती तरे. आम्हाला अजून थोडे दिवस थांबायचं होतं पण आम्हाला चान्सेस नाही मिळालं कारण की आम्ही सुट्टी तेवढीच टाकली होती. मग आमचं मूड थोडासा खराब पण झालं की आम्हाला राहायचं होतं, आम्ही राहिलो नाही. मला जा नेक्स्ट टाइम आम्ही येऊ. मी थंडीत कुठेही फिरू शकते, एकदम कुडकुडत बघितलं ना काल पण एवढी थंडी असते. कुडकुडत फिरत होते बट गरमी आणि पाऊस मला अजिबात हा प्रकार आवडतच नाही. पाऊस तरी थोडाफार बेटर वाटतो. पावसाळा आवडतो बट एवढं एवढं नाही आवडत मला. थंडी माझा फेवरेट. मी इकडनं तुला खाली ढकले ना, बघितलं जरा काय मग बरोबर आहे. मी डायरेक्ट ढकलते. मी असं म्हणजे काय पडलीच नाही. कशाला पडणार, माझ्याकडे माझा बॉयफ्रेंड आहे, मला पडणार तर त्याची. मला विचारत होता की तुझं झालं का कोकण फिरून, कारण की मी इकडे आल्यापासून. उगाच बोलते बॉयफ्रेंड वगैरे काय नाही. काय नाही आहे, कानफोडच देईल का बॉयफ्रेंड नाहीये बोलला तर. जोक सपाट मला बॉयफ्रेंड आहे. मग हे सांगायला तू इथे ब्लॉग मध्ये केलेस का सारखं बॉयफ्रेंडचं गुणगान गाते. फिरायला मी प्रश्न काय विचारला, खूप काय मजा आली. काय मी काय केलं का नीट बोल. मी शिव्या देऊ शकते पण ब्लॉग चालू आहे तर मी तुला शिव्या नाही देणार. हा ब्लॉग कट करत दाखवते. बरं मग आपण भेटू आता. मी तुम्हाला प्रवास दाखवेल ट्रेन मधला कसा काय. हा ते काय दाखवण्याची गोष्ट नाहीये पण तरी पण बघा खास म्हणून. चला बाय बाय.
कसं वाटतंय मग? चकली खाऊन मस्त. ते तर आहे. कसं वाटतं प्रवास करून? मस्त. मला ते हा एक्सपिरियन्स जुना आहे. तर मी रिझर्वेशन मध्ये येते. जनरल मधला खूप हॉरिबल एक्सपिरियन्स आहे माझा. मी असं कधीच येत नाही. एक दिवस आम्ही दोघं बसून नाही येत. मस्त रिझर्वेशन बुक करतो पण आम्हाला मिळाली नाही रिझर्वेशन. सो फायनली आम्ही मुंबईत पोचलो आहे, म्हणजे माहीमला. आता आम्ही टॅक्सीमधून उतरलो आहे. कसं वाटतंय प्रीती रे आपल्या घरी येऊन? खूप झोप येत आहे आणि मी आता घरी जाणार माझ्या. आणि काय नाही झोपणार. माझ्या चेहऱ्यावर वाटते मला खूप झोप आली आहे. हो ॲक्च्युली खूप दमलो आहे आम्ही. सो तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला? जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्यांनी माझ्याबद्दल जे पण टाकलंय ना ते खोटं आहे. ब्लॉग मध्ये मंजुलिका तर मी नाही आहे. तुम्हाला वाटते का मी मंजुलिका आहे? हा पागल आहे एक नंबरचा. म्हणून ह्यांनी हा स्वतः आहे ना. तुम्हाला माहिती मी सच्चा कलाकार आहे. तो आत्ताचा बुलबुल 3 मधला मंजुलिका आहे हा. हो तुम्हाला नंतर भेटा. हा चल चल चल. तर आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि तुम्हाला आमचा ब्लॉग नेक्स्ट कुठला आणि काय कशा पद्धतीने आवडेल तो आम्हाला कमेंट मध्ये सांगा. मग आम्ही तशा पद्धतीने आम्ही ब्लॉग करू मग. आणि आम्ही काय चूक करतोय काय नाही ते आम्हाला कळवा कमेंट्स मध्ये. बाय. बरं चालेल. बाय. भेटू.